दुकानामध्ये कलासागर पकवाज मेकर्स या दुकानामध्ये आम्ही कुठे मामांच्या मुलाला पकवाज देण्यासाठी आलो आहोत. आणि हे दुकान म्हणजे खूप पुराण आहे, 25-30 वर्ष झाले या दुकानाला. अण्णा सेवा करतात या दुकानामध्ये आणि एक चांगल्या माफक दरामध्ये गोरगरिबांच्या मुलाला जसं पकवाज घेणं होईल, शिकता येईल अशा पद्धतीमध्ये ते त्याचं एक शुल्क घेऊन त्यांना पकवाज देतात आणि पकवाज खूप छान बनवतात. आणि मला आळंदीमध्ये येऊन ही सेवा करणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. वाद्य बनवणे हे भगवंताच्या मृदंग म्हणजे भगवंताच्या भजनामध्ये किंवा भगवंताच्या ध्यानामध्ये दंग करणारं साधन आहे आणि भगवंताच्या भजनाला गोडवा येणारं साधन आहे. भाग्योदयेन भूजन्म समर्जितेन सत्संगमं चलवते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकारणाशम विदाय ही हृदयते विवेका. महाराज त्यांचं आज 25 वर्ष झालं दुकानामध्ये सानिध्य, तर त्यांचं जीवन पूर्ण आळंदीमध्येच काय व्हायलेलं आहे, व्याप्त व्हायलेलं आहे. ती भगवंताच्या सेवेमध्ये हे वाद्य बनवणं, निर्माण करणं, विकणं ही सुद्धा एक काय महाराज भगवंताची सेवा आहे. कारण हे कीर्तनामध्ये वाजलं जातं, भागवत मध्ये वाजलं जातं, भजनामध्ये वाजलं जातं आणि एक सात्विक वाद्य. आणि या सात्विक वाद्याचे त्या अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या सानिध्यामध्ये राहून सेवा करतात. महाराज शिवपीठ हे जुनाट पूर्वी येथे होते नीलकंठ ब्रह्मा दिक तप वरिष्ठ येतेची केले इंद्र येऊनी भूमिसी याग संपादिले हरणिसी इंद्रायणी इंदो ऋषी यापासून अशा पवित्र अलंकापूर नगरीमध्ये ही सेवा करतात ते महाराज. इथं वास होण्यासाठी अनेक जन्मांतराच्या पुण्याच्या प्रारब्धाचा उदय होत असतो. त्यावेळेस माणसाला एखाद्या तीर्थस्थानामध्ये वास प्राप्त होतो महाराज. नक्कीच त्यांचं भाग्य आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने सेवा करतात. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की या दुकानाला भेट देण्याकरता यावा ही सर्वांना विनंती. रामकृष्ण.